लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालंय। काही प्रमाणात पूर जरी ओसरला असला तरी पुराच्या पाण्यामुळे पिकांबरोबर संपूर्ण जमीनही वाहून गेली। सारं पीक भुईसपाट झालंय। लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या सांगवी शिवारात पुरामुळे प्रचंड फटका शेतीला बसलाय। हातात उन्हाशी आलेला घास पावसानं हिरावलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कडाच मोडलाय। इथली विदारक परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालंय आणि आता पूर जरी ओसरला असला तरी पुराची परिस्थिती आणि पुरानं झालेलं नुकसान दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। मी लातूरच्या सांगवी परिसरामध्ये आहे। संपूर्ण शेती शिवारामध्ये पुराचं पाणी गेलं आणि त्यामुळे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। ऊस, सोयाबीन, मूग, उडीद ही सगळी पिकं पाण्यात गेली आणि शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पूर्ण हिरावून घेतलाय। अत्यंत वाईट परिस्थिती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आहे। मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। हे सोयाबीनचं पीक होतं, उभ्या पिकात पाणी गेलं आणि हे आता सोयाबीन सडायला सुरुवात झाली। सोयाबीन जागच्या जागी उगवायला देखील सुरुवात झाली। आज जर परिस्थिती पाहिली तर आमच्यावर एकदम संकट आलेलं आहे पुराच्या पाण्यामुळे। आज आमच्या हातातोंडाशी आलेला घास आज आम्ही एवढं सगळं खर्च करून आज जे पिकवलं होतं, 4 दिवसात निघणारं पीक होतं आमचं, आणि आज हे पीक निघणारं असताना जे अचानक जे पाऊस पडला, पावसाच्या ह्याच्यातून नदीचं जे पूर आला आणि त्या पुरात आमचं सगळं जे स्वप्न जे पुढे जे होते दिवाळीचे, हे ते सगळे लेकरा बाळाचे आमच्या संसाराचे सगळ्या स्वप्न जे होते ते आज अक्षरशः वाहून गेलेत आमचे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।